सांगलीच्या पेठ सांगली महामार्गाच्या रस्त्याला उद्घाटनापूर्वीच भेगा पडलेल्या आहेत। आष्टा इस्लामपूर दरम्यान महामार्गावरील रस्त्यावर शिंदेमळा इथंही मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर भेगा पडल्यात। यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। ठेकेदारांना लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला। सांगलीत वाल्मिकी आवासमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून गुन्हेगाराची निर्घृण हत्या केली आहे। सौरभ कांबळेचा काही तरुणांसोबत घोडागाडी पळवण्याच्या कारणातून वाद झाला होता आणि यातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे। गोंदिया तालुक्यातील माकडी गावामध्ये खड्ड्यात बुडून 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। हा चिमुकला आपल्या आजीला शोधायला शेताकडे जात असताना मुरुम खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यामध्ये पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। भिवंडीच्या शांतीनगर परिसरामध्ये शाळेतील मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाला। ही मुलगी रिक्षाने शाळेमध्ये जात असताना रिक्षा चालक शाळेसमोर न थांबता पुढे निघून गेला। मुलीच्या लक्षात येताच तिने कंपास पेटीतून कर्कटक काढून रिक्षा ड्रायव्हरला मारलं आणि त्यामुळे रिक्षाचा वेग कमी झाला आणि तिने रिक्षातून उडी मारली। आपली सुटका करून अशा प्रकारे तिने घेतलेली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास उच्च न्यायालयानं परवानगी दिली तरीही मुंबई महापालिकेनं शाडूच्या मातीवर भर कायम ठेवलाय। अधिकाधिक मंडळांनी शाडू मातीनं गणेश मूर्ती बनवाव्यात असा पालिकेचा आग्रह आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या मातीचा पुरवठा सुरूच ठेवलाय। आतापर्यंत मूर्तीकारांना 830 टन शाडू मातीचा पुरवठा करण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये एमडीएन फ्युचर स्कूल इथं स्वच्छतागृहात दुर्मिळ फॉस्टेन कॅट स्नेक आढळलेला आहे। ग्रीन फ्रेंड्सच्या सदस्यांनी रेस्क्यू करून त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिले आहे। सत्तेसाठी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार नाहीत असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केलंय। 15 जुलैला पक्षाचा नवा प्रदेशाध्यक्ष जाहीर होणार अशी माहितीही रोहित पवारांकडून देण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षांच्या निवडीबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष होणार हे मला तुमच्याकडून कळतंय। शरद पवार हे विश्वासात घेत बैठक घेऊन निर्णय घेत असतात असंही आव्हाडांनी म्हटलंय। जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अस्वस्थ आहेत म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगतापांनी दिली आहे। तसंच जर ते आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागत असेल असंही त्यांनी म्हटलंय। पुण्यातील संजय जगताप यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलंय। संजय जगताप यांच्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्रात कुठलीही अस्वस्थता नाही, तिन्ही पक्षात समन्वय अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दिली आहे। सरकारमधला एखादा आमदार एखादी गोष्ट करतो म्हणजे सरकार अडचणीत आहे असं होत नाही असंही दानवेंनी म्हटलंय। म्हाडा कोकण मंडळाच्या 5285 घरांसाठी सोडत निघणारे ठाणे आणि वसईतील घरांसाठी लॉटरी निघणारे 14 जुलैला अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे। पश्चिम रेल्वेवर आज कोणताही मेगा ब्लॉक नाहीये। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी 2 अतिरिक्त तुकड्यांना मंजुरी देण्यात आली आहे। फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान विभागाच्या 8 आणि कला विभागाच्या 4 तुकड्या झाल्यात। नवीन तुकड्यांमध्ये प्रत्येकी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे। डोंबिवली एमआयडीसी निवासी भागामध्ये रहिवाशांच्या घरामध्ये गढूळ पाणी येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। गढूळ अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यानं याबाबत एमआयडीसीकडे तक्रार करण्यात आल्या मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हिमोफेलिया या अनुवंशिक आजारामुळे अतिशय महागडं हेमलिब्रा इंजेक्शन आता परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आले। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हेमलिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण पार पडलं। हेमलिब्रा इंजेक्शन मिळणारं परभणीचं जिल्हा सामान्य रुग्णालय हे राज्यातील पहिलं रुग्णालय ठरलंय। बुलढाण्याच्या येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे। रात्री कढी आणि भात खाल्ल्यानं अचानक मुलींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला। दरम्यान सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे।
डोंबिवली पश्चिम मधील MMRDAच्या ठेकेदाराचा भ्रष्ट कारभार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय। या व्हिडिओमध्ये गटारात पाणी असताना कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू असल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते। त्यामुळे ठेकेदारावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात सांगलीमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून आंदोलन करण्यात आले। कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी द्यावी असं म्हणत समितीकडून थेट कृष्णा नदीला साकडं घालण्यात आलं। यावेळी कृष्णा नदीचं पूजन करत अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर मनपाकडून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मूर्तिकारांसोबत विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये गणेशोत्सव काळातील नियमांवर चर्चा करण्यात आली आहे। तसंच काही अटी शर्तींसह पीओपीच्या मूर्तींना परवानगी देण्यात आली आहे। घरात काळविटाच्या शिंगा आढळल्यानं एकाला अटक करण्यात आली। जालन्यातील अंबड पोलिसांनी दादासाहेब दिवटे या आरोपीला अटक केली आहे। आरोपीनं घरात काळविटाची शिंग ठेवली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि या माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरामध्ये बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी बनावट देशी विदेशी दारूचे 41 बॉक्स जप्त केलेत। उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली। या कारवाईमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। बीडमध्ये पुन्हा मारहाणीची घटना समोर आली आहे। माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी इथं उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना बेदम मारहाण करण्यात आली। भर रस्त्यावर चव्हाण यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। बोगस कामं करून बिलं उचलू नका असं म्हटल्यामुळे ही मारहाण झाली आहे। नाशिकमध्ये फेसबुक फ्रेंड महिलेनं 55 लाखांना गंडा घातल्यानं कृषी अधिकाऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हायको ऑइलचा व्यवसाय करण्याचा आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यामध्ये फेसबुक आयडी धारक महिलेविरोधामध्ये तसंच रक्कम वर्ग करण्यासाठी बँक खातं उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। येवल्याच्या अंदरसूलमधील मंदिरातल्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारलाय। दानपेटीतील 4 ते 5 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे। दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली। या प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। धाराशिवमध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे। मधुकर चंदर कोळगे असं या मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। आर्थिक देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्धनग्न करून केलेल्या मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय। या तरुणाला 3 ते 4 जणांनी अमानुष मारहाण केल्याचा पोलिसांचा संशय आहे। अर्जुन प्रधान असं मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी MIDC वाळूज पोलिसात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या खोपोलीजवळ भीषण अपघात झालेला आहे। अपघातामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत। बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले, त्यामुळे हा अपघात झाला। एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झालाय। अपघातामध्ये दुचाकी चालकाने 3 वर्षांची चिमुकली सुदैवानं बचावली आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये हा अपघात घडला। जळगावच्या भुसावळमध्ये चालत्या रिक्षातून एका विद्यार्थी बाहेर फेकला गेल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे विद्यार्थी फेकला गेला याचा रिक्षा चालकाला थांगपत्ता देखील नव्हता। पाठीमागून येणाऱ्या वाहन चालकाने विद्यार्थ्याला उचलून धीर दिलाय। रिक्षेत अतिरिक्त विद्यार्थी कोंबलेत जात असल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगण्यात आलंय। नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर दुचाकी आणि सिटीलिंग या बसचा अपघात झालाय। या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झालेत। गेल्या 2 दिवसांपासून आदिवासी विकास भवनासमोर आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला फटका बसला। जळगावच्या मुक्ताईनगरमधील तरोडा ते रुईखेडा गावाजवळ एसटी बस आणि डंपरचा अपघात झाला। या अपघातामध्ये 7 ते 8 प्रवासी जखमी झालेत आणि यात एसटी चालकही गंभीर जखमी झालाय। जखमींना मुक्ताईनगर शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील अमळगाव जाळोत रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झालाय। या अपघातामध्ये रिक्षातील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या।
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शन रांगेमध्ये वायर तुटल्यानं विजेचा धक्का लागून 3 श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। काही वेळाआधीच या ठिकाणी दर्शनासाठी रांगेमध्ये असलेले भाविक पुढे गेल्यानं मोठा अनर्थ टळलाय। या घटनेमुळे मंदिर समितीच्या ढिसाळ कार्यपद्धतीचा नमुना समोर आल्याचं बोललं जातंय। अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांचं 2 दिवसांपासून उपोषण सुरू आहे आणि आता त्यांनी ते उपोषण मागे घेतलेलं आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर लंके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। नगर मनपाड राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेलं काम तात्काळ सुरू करावं या मागणीसाठी ते आंदोलन करत होते। सांगलीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांबद्दल बदनामीकारक विधान केल्यानं पडळकर समर्थकांकडून आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आलं। आव्हाडांनी पुन्हा बदनामीकारक विधान केल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही देण्यात आला।